आजची ई-के-वाय-सी बाबतीतची सर्वात मोठी जी अपडेट या ठिकाणी येते. लाडके बहिणींना अजित पवार यांनी इशारा दिलेला आहे, की ई-के-वाय-सी नाही केली तर तुमचे ₹1,500 बंद होतील. अजित पवारांचा महिलांना इशारा. आजची ब्रेकिंग न्यूज. लाडकी बहीण योजनेत हा मोठा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. माझी लाडकी बहीण योजनेतून मिळणारे ₹1,500 बंद होणार का? होय, जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल तर सावधान राहा, कारण उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांनी स्पष्ट असा इशारा दिला आहे, की नक्की तो इशारा काय दिलेला आहे, तर या प्रकरणामध्ये आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. तुम्ही या चॅनलवर नवीन आला असाल, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला एक हाईप बटन दिसत असेल, त्या हाईप बटनावर क्लिक करायला मात्र विसरू नका. ते खूप महत्वाचं आहे. सरकारची माझी लाडकी बहीण योजना राज्यातील लाखो महिलांसाठी एक मोठा आधार ठरली आहे. प्रत्येक पात्र महिलेला दर महिन्याला 1,500 इतकी आर्थिक मदत त्या ठिकाणी केली जाते. हा निर्णय या ठिकाणी शासनाने घेतलेला होता. मात्र अलीकडे या योजनेत काही गैरप्रकार समोर येत असल्याने सरकारने आता महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि ई-के-वाय-सी तुम्हाला मॅन्डेटरी केलेली आहे. ज्यांचे पैसे आलेले नाहीयेत त्याला कारण एकच आहे, तुमची ई-के-वाय-सी पूर्ण नाहीये. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत बोलताना सांगितलंय त्या ठिकाणी, की काही लाभार्थ्यांच्या नावावर पैसे जमा होत आहे, परंतु त्या महिला प्रत्यक्षात अस्तित्वात नाही. अशा देखील घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत. काहींचे निधन झालेले आहे, तर काहींची माहिती चुकीची त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि म्हणूनच आता सर्व लाभार्थ्यांना त्यांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करणं त्या ठिकाणी बंधनकारक करण्यात आलेलं आहे. सरकारच्या पैसा चुकीच्या ठिकाणी जाणार नाही. याच्या मागचा जो उद्देश आहे तो सरकारचा पैसा चुकीच्या ठिकाणी जाणार नाही, म्हणून हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. ई-के-वाय-सी न केल्यास ₹1,500 चा हप्ता बंद केला जाईल. हे स्पष्ट सांगतो असं त्या ठिकाणी ते बोललेले आहेत. त्यामुळे वेळेत तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. काही अडचणी येत असतील तर साधारण तुम्ही सकाळच्या वेळेस हा सर्व्हर जास्त पॉवरफुल असतो. सर्व्हर डाउन होत नाही आणि त्यामुळे सकाळच्या वेळेस किंवा रात्री उशिरा तुम्ही त्या ठिकाणी ई-के-वाय-सी पूर्ण करून घ्या. ई-के-वाय-सी पूर्ण केल्यानंतर काही तासातच तुम्हाला बँकेचा एस-एम-एस येईल आणि तुमचे जे ₹1,500 आहेत ते जमा होऊन जातील. त्यांनी पुढे असं सांगितले, की सरकार जनतेसाठी योजना राबवते, पण त्याचा गैरव्यापार होऊ नये म्हणून ही पायरी आवश्यक आहे. प्रत्येक महिलेला आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आधार क्रमांक, मोबाईल नंबर, बँक तपशील आणि फोटो अद्ययावत करणं त्या ठिकाणी तुम्हाला मॅन्डेटरी म्हणजे आवश्यक करण्यात आलेलं आहे. ओ प्रमाणीकरण झाल्यावरच प्रक्रिया पूर्ण त्या ठिकाणी मानली जाईल. सरकारने यासाठी मर्यादित कालावधी दिला आहे. जर त्या कालावधीत के-वाय-सी पूर्ण झाली नाही, तर पुढील महिन्यापासून 1,500 चा हप्ता आपोआप बंद होऊ शकतो, असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. अनेक महिलांनी सांगितलंय, की पोर्टलवर लॉग इन होत नाहीये, येत नाहीये, तांत्रिक अडचणी येत आहेत. सरकारने या तक्रारी लक्षात घेऊन महसूल विभागाच्या माध्यमातून हेल्प डेस्क त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. तिथे लाभार्थ्यांना ई-के-वाय-सी करण्यासाठी मदत केली जाणार आहे. लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी मोठा दिलासा आहे. मात्र सरकारही आता अधिक पारदर्शकता आणण्याच्या तयारीत आहे. म्हणून जर तुम्ही या योजनेचा लाभार्थी असाल तर उशीर न लावता ई-के-वाय-सी पूर्ण करा. नाहीतर पुढचा 1,500 चा हप्ता ते जमा होणार नाही. लाडकी बहीण योजना महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी आहे, म्हणून ती बंद होऊ देऊ नका. आता लगेच के-वाय-सी करा आणि तुमच्या हक्काचा त्या ठिकाणी लाभ घ्या. ई-के-वाय-सी करताना काही अडचण येत असाल तर तुमच्या नजीकचं जे सी-एस-सी सेंटर असेल तिथे तुम्ही भेट द्या आणि ही तुमची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करून घ्या. 100% तुमच्या अकाउंटमध्ये त्या ठिकाणी सरकारद्वारे जर तुमची पात्रता असेल, ते पात्रता निकष तुम्ही बसत असाल तर त्या ठिकाणी तुमचे पैसे जमा होतील. भेटूयात पुढील बातमीपत्रामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.